हॅलो हॅलो. धन्यवाद डीजे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये सर्व प्रेक्षकांचं खेळाडूंचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतो एकविरा स्पोर्ट वाकीपाड आयोजित एकविरा चषक 2024-25 हा भव्य दिव्य महासोहळा. दुसऱ्या फेरीतील मॅच क्रमांक हा दुसरा आपण पाहतोय. एकलव्य स्पोर्ट मांगरुळेपाडा वर्सेस इशिका स्पोर्ट तरखड. यावेळेस आपण पाहिला तर पहिल्याच बॉल वरती दांडे गोल. फलंदाज रोशन या ठिकाणी आउट होतोय. धन्यवाद डीजे. पहिल्याच बॉल वरती या ठिकाणी आपण पाहिलं तर दांडी गोल केले. रोशन याला मात्र डगावरचा रस्ता दाखवला. यावेळेस आपण पाहिला तर हा दुसरा बॉल. लाजबाब गोलंदाजी. काय चेंडूच्या हालचाली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अचूक टप्प्यावरती निश्चितच ही गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी बॅटरचं फुटवर्क जे आहे ते ओळखलं होतं आणि त्याला अनुसरून हा चेंडूचा अचूक टप्पा मैदानाच्या आतमध्ये पेश केला होता. गोलंदाज रवींद्रन. यावेळेस आपण पाहिला तर शॉटम पूल चेंडूला केलाय. फाईन लेगच्या दिशेने डिक्लेरेशन झोन आहे. त्या झोन मध्ये चेंडू रवाना झालाय. 2 धावा धाव फलकावर निश्चितच ऍड केल्या जातील आणि टीमची टोटल आपण पाहिले तर 2 होते. जवळजवळ आपण पाहिला तर तिसऱ्या बॉल वरती धावसंख्येचं अकाउंट जे आहे ते ओपन केलंय बॅटर राज साठवण. सुरुवातीला आपण पाहिलं तर रोशन साठवण शून्याचा चष्मा घालून डगावच्या दिशेने परतला. त्याच्यानंतर नंबर 3 चा गोलंदाज आपण पाहिला तर फलंदाज जर आपण पाहिला तर राज आपल्याला पाहायला मिळतोय. तर 3 ओव्हरचा हा मॅच आहे आणि 3 ओव्हरमध्ये जवळजवळ आपण पाहिला तर 30 ते 35 धावा जरी धाव फलकावरती ऍड केल्या तरी सुद्धा निश्चितच या मैदानाला अनुसरण ही धावसंख्या निश्चितच एक फॅटिंग टोटल स्कोर म्हणून आपल्याला जरूर पाहायला मिळेल. षटकातील पुढचा बॉल. हो 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 हो. यावेळेस आपण पाहिलं तर यॉर्करचा मारा केला होता. एक सिंगल धाव. पॉइंटच्या दिशेने चेंडू रवाना होतोय. तर एक धाव संख्येने धावफलक हळूहळू कासवशा पद्धतीनं पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. मागचा सामना जर आपण पाहिला तर जिंकला होता एकलव्य स्पोर्ट मांगुर्ळेपाडा या टीमनं. 40 धावा त्यांनी चेस केल्या. यावेळेस आपण पाहिलं तर एकदा फाईन लेगच्या दिशेनं हो 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 डायरेक्ट हिट झाले. कदाचित जे हिट झालं नसतं तर संधी मिळाली असती. दोन्ही गाड्या एकाच रुळावरती धावत होत्या आणि ज्या वेळेस दोन्ही गाड्या एका रुळावरती येतात त्यावेळेस अपघात हा निश्चित ठरलेला असतो आणि हे चित्र निश्चितच या ठिकाणी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळालं. दुसरा धक्का बसतोय एकलव्य स्पोर्ट मांगुर्ळेपाडा टीमला.
गणेश साठवण येतो नंबर 4 या क्रमवारी खेळण्याकरता. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर हेलिकॉप्टर शॉट मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू आणि बॅटचे प्रॉपर कनेक्शन झालं नाहीये. कार्पेटच्या सायनं हा चेंडू निश्चितच आपण पाहिला तर लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये गेला होता. एक सिंगल धाव पूर्ण होते आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहेत एकंदरीत 4 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा डाव समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 4 अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते एकलव्य सुट मांगुर्णीपाडा टीमची. थोडस फास्ट केलायचं आहे कारण अजून सुद्धा भरपूर सामने आपल्याला खेळवायचे आहेत. आज आपण पाहिलं तर या स्पर्धेचा पहिला दिवस. बघूया संध्याकाळच्या सत्रामध्ये निश्चितच कुठला संघ सुपर 4 मध्ये पोहोचतोय याचा रिझल्ट निश्चितच पाहायला मिळेल. त्याच्यासाठी संघर्ष करताना निश्चितच या ठिकाणी हे दोन संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर आई जीवदानी स्फोट नागळे संघ 2 सामने जिंकलाय. यावेळेस आपण पाहिला तर सुंदर चेंडूच्या हाताळणी डॉट बॉल येतोय. असं वाटते की हा सामना लो स्कोरिंगचा पाहायला मिळेल की काय. ज्या संघानं या ठिकाणी आपण पाहिलं तर पूर्णपणे बांधून ठेवले, जखडवून ठेवले असं म्हणायला काही हरकत नाहीये. चूक टप्प्यावरती ही गोलंदाजी पाहायला मिळते. आणखी एक डॉट बॉल नाहीये. या ठिकाणी आपण पाहिलं तर इनरियन्स लागले, फलंदाज बाद होतोय. षटकातील पुढचा बॉल ऑन स्ट्राइक होते. न्यू बॅटर आपण जर पाहिलं तर राजेश साठवण पाहायला मिळतो आणि राजेशने आल्या आल्या निश्चितच स्वागत केलंय. गोलंदाज आशिष सुतारच अक्षरशः तुटून पडलाय. षटकार या ठिकाणी येतोय आणि षटकाराच्या सायनं धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 9 या आकड्यावरती. जणू काही डगआउट मधून सेट होऊन आला होता आणि आल्या आल्या षटकार पेश करतोय राजेश साठवण. संघाचा संघनायक आहे आणि एक चांगली बॅटिंग करताना या ठिकाणी दिसतोय. यावेळेस आपण पाहिलं तर वैभव आहे, त्याच्यानंतर आपण पाहिलं तर आणखी 2 शतरक्षक आले होते मिड विकेटच्या दिशेनं, परंतु त्या अगोदर 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोचली आहे त्या 11 वरती. अजून सुद्धा 2 बॉल शिल्लक आहेत या दुसऱ्या षटकातील. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस ट्रॅकर बॉल खेचून मारलाय. चेंडू जाईल लॉंगांच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद डीसे, धन्यवाद. आज जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी केली जाते यावेळेस आणि त्याची आवश्यकता देखील होती. आपला संघ अडचणीमध्ये निश्चितच होता. त्या अडचणीमधून बाहेर कसं काढता येईल याच्यावरती लक्ष खूप फोकस केला आहे बॅटर राजेशनं आणि चांगलं बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा येत आहे 2 आणि या 2 धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 19 आकड्यावरती. जवळजवळ आपण पाहिला तर 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजून सुद्धा 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे
आणि 6 चेंडूंच्या समाप्तीनंतर बघूया किती धावांचा टार्गेट सेट केलं जाईल इशिका स्पोर्ट तरखड या टीम समोर. मागची मॅच देखील आपण पाहिले तर इशिका स्पोर्टनं जबरदस्त जिंकली होती. यानंतर आपण पाहणार आहोत आणखी 2 संघ आजच्या दिवसातील वाघोबा स्पोर्ट ब्राह्मणगाव बी आणि त्यांच्या समवेत असणार आहे एमबी स्पोर्ट बागपाडा. आणि त्याच्यानंतर शेवटचा मॅच आई चंडिका स्पोर्ट जुचंद्र वर्सेस आई मरुदेव स्पोर्ट राजावली या 2 टीम मध्ये पाहायला मिळेल. नंबर 3चं षटक टाकण्याकरता विक्रांत वावरे. पहिलाच बॉल आपण या ठिकाणी पाहिला तर अतिशय जबरदस्त हाताला गेलाय. फुलटॉस बॉल जरूर हाताला होता परंतु त्याचा फायदा उचलू शकला नाहीये गणेश साठवण हा बॅटर. यावेळेस आपण पाहिलं तर मी तर म्हणेन चुकीचं क्रिकेट या ठिकाणी खेळलं जातं. कारण राजेश साठवणचा जर विचार केला तर तो पूर्णपणे सेट झाला. त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत परंतु अशा खेळाडूला जर नॉन स्ट्राईक एनवरती बुजगावण्यासारखं उभं करून ठेवलं तर निश्चितच तो फक्त राखणदार बनू शकतो. तो काही शेतामध्ये करू शकत नाहीये. त्याला स्ट्राईक मिळणं खूप गरजेचं आहे. यावेळेस त्याला स्ट्राईक वरती आणलं जाईल का? यावेळेस आपण पाहिलं तर निश्चितच हलक्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली पॉइंटच्या दिशेनं. एक सिंगल धावेत आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 20च्या घरामध्ये. आता मात्र सॉरी धावसंख्या झाली ती 21. थोडासा निश्चितच त्यामध्ये अडथळा झाला होता आणि आता मात्र ते दुरुस्त केले गेले. 21 धावा धावफलकात लागल्या गेलेत अजून सुद्धा जिंकण्यासाठी. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 4, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 16 आणि आता मात्र हे तिसऱ्या षटकामध्ये फक्त 3 चेंडू टाकून झालेत आणि 1 सिंगल धाव येते. तर 21 धावा धावफलकावरती या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आता मात्र स्ट्राईक वरती राजेश साठवण आहे. त्याच्या बॅट मध्ये 2 षटकार आपण पाहिलेत. यावेळेस आपण पाहिलं तर निश्चितच चेंडू पाडल्यानंतर ऑफस्टंपच्या खूपच बाहेर जाणारा बॉल आपण पाहिला. वाईट बॉलचा इशारा. त्यानंतर या ठिकाणी आगमन झालेला आहे आई चंडिका स्पोर्ट ज्युनियर टीमचे एक ऑलराऊंडर खेळाडू सत्यवान भुरकुंड यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम, आपलं सहर्ष स्वागत आहे. यावेळेस आपण पहिला बॅकफुटला जाऊन चेंडूला पंच केलंय लॉंग ऑनच्या दिशेनं आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण केलेत. या 2 टीमचे धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 24 धावा. अजून सुद्धा चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच फक्त आणि फक्त 2. षटकातील पुढचा बॉल. हो 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 जोरकस मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता परंतु गोलंदाजाचा विचार केला तर भन्नाट वेगाने हा चेंडू त्याने देखील हाताळला होता. वेगामध्ये बीट केले असं म्हणायला काही हरकत नाहीये. यानंतर होणारा सामना आपण पाहणार आहोत वाघोबा स्पोर्ट ब्राह्मणगाव बी वर्सेस एमबी स्पोर्ट बागपाडा. या 2 टीम मध्ये एक मोठी लढत जरूर पाहायला मिळेल. षटकातील पुढचा बॉल. ओहो यावेळेस आपण पाहिलं तर समोरच्या दिशेनं 1 धाव वेगानं पूर्ण केले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जाईल मात्र ऐनवेळी चेंडूने हुलकवणी देऊन चेंडू सीमा रेषेच्या बाहेर फरार झालाय. 4 धावांकरता मोक्याच्या क्षणी आलेला हा चौकार कदाचित टर्निंग पॉइंट ठरू शकेल ह्या मॅचचा असं म्हणायला हरकत नाहीये. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 28 आणि लक्ष असणार आहे 29 धावांचं. पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये रवींद्र तांबड्याने दिल्या होत्या फक्त 4 धावा आणि 2 विकेट
त्याच्यानंतर आशिष सुताराला, आशिष सुतारच्या षटकामध्ये 16 धावा आणि त्याच्यानंतर शेवटचं षटक विक्रांत वावरेचं पाहायला मिळालं. सुरुवातीचे दोन्ही चेंडू चांगले पाहायला जरूर मिळाले होते, परंतु शेवटच्या एंडला 8 धावा खर्च देऊन गेला विक्रांत वावरेचं षटक देखील. चला यानंतर आपण टॉस करणार आहोत वाघोबा वाघोबा स्पोर्ट ब्राह्मणगाव बी अँड MB स्पोर्ट बागपाडा. मीत वानखेडे दादांच्या शुभ असं निश्चितच टॉस केला जाईल. सुरुवातीला टॉसची तुम्हाला ओळख करून देतोय. एका बाजूने आहे मात्रे ब्रदर्स स्पोर्ट, तर दुसऱ्या बाजूने आहे एकविरा स्पोर्ट. एकविरा स्पोर्ट असा कॉल निश्चितच आलाय. वाघोबा स्पोर्ट ब्राह्मणगाव बी च्या बाजूने आला होता, परंतु निकाल लागतोय MB स्पोर्टच्या बाजूने. पाहुण्यांना विनंती करतोय आमच्या दोन्ही कर्णाला शुभेच्छा द्या आणि पुन्हा एकदा अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हा. MB स्पोर्ट बागपाड्याच्या बाजूने निश्चितच निर्णय लागलेला आहे. काय डिसिजन? शतरक्षण असेल, शतरक्षण करणार आहात आणि शतरक्षण करत असताना निश्चितच आपण विचार केला तर समोरचा संघ देखील एक मजबूत संघ आहे वाघोबा स्पोर्ट ब्राह्मणगाव बी संघ. तर समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न केला जाईल? 40+. समोरच्या संघाविरुद्ध कधी खेळला आहात का वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन मध्ये? नाही, अजून एकदा पण आहे. एक चांगली फाईट जरूर पाहायला मिळेल. कदाचित डावपेच हे माहीत नाही आहेत, प्लस मायनस पॉईंट निश्चितच आपल्याला पाहायला मिळतील. एकंदर या स्पर्धेचा जर विचार केला तर ही स्पर्धा कशी वाटते? जे आयोजन नियोजन केलेलं आहे एकविरा स्पोर्ट वाकीवाडा टीमने, त्याबद्दल काय म्हणायचं आहे तुम्हाला? आयोजन तर खूप सुंदर केलेलं आहे आणि मैदान पण थोडं चांगलंच आहे, खेळायला मजा येईल. तर बेस्ट ऑफ लक. भावेश डोळे माझ्यासोबत आहेत, वाघोबा स्पोर्ट ब्राह्मणगाव बी संघाचे. भावेश, टॉस किती महत्वाचा होता तुमच्या टीम करता? टॉस जर आम्हाला शतरक्षणच पाहिजे होतं, पण आम्ही टॉस हरलो. यावेळेस तुम्हाला बॅटिंग करायची आहे. बॅटिंग करत असताना समोरच्या संघाविरुद्ध किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? 45+. आज संपूर्ण संघ आहे का तुमचा किंवा एखादा जो चांगला खेळाडू खेळ करतोय आणि तो टीम मध्ये नाहीये? आहे, सर्वच आहेत. एक चांगली मॅच आमच्या लाडक्या प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हो, मिळेल. यस, बेस्ट ऑफ लक तुम्हाला देखील. चला जाऊया आपण कॉम्बॉक्स मध्ये. धन्यवाद. 3 षटकांचा हा सामना आहे. लक्ष्य आहे ते म्हणजे 29 धावांचं. असं वाटलं होतं की लो स्कोरिंग सामना होईल, परंतु शेवटच्या 2 ओव्हरमध्ये निश्चितच चांगली बॅटिंग झाली आणि एक फायटिंग टोटल स्कोर जरूर उभा केला. त्याच्यामध्ये राजेश साठवणचा चांगला रोल निश्चितच पाहायला मिळाला. चांगल्या धावा त्याच्या बॅटमधनं आल्या. आता मात्र 29 धावांचं लक्ष्य पूर्ण करत असताना निश्चितच ही फाईट आपल्याला पाहायला मिळेल. या ठिकाणी आपण पाहतोय जयेंद्र वाघे, वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन, निश्चितच एक चांगले फंस, चांगले खेळाडू यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. आणि आमच्या जयेंद्र वाघे यांचं स्वागत करताना हा ठोकला या ठिकाणी षटकार.
परताव्याचा देखील प्रयत्न या ठिकाणी केला होता आणि तो प्रयत्न देखील सक्सेसफुल ठरताना मैदानी आतमध्ये दिसतोय. लक्ष आहे ते म्हणजेच 29 धावांचं आणि 29 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या बॉलवरती षटकार आणि दुसऱ्या बॉलवरती 2 धावा या ठिकाणी प्राप्त केलेत. गोलंदाजाला थोडस निश्चितच प्रेशर मध्ये आणलं गेलंय बॅटर विक्रांत वावरेनं. षटकातील पुढचा बॉल हो 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 यावेळेस सरळ बॅटनं खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता. नैनातून तलवार जी आहे ना ती फिरवली होती विक्रांतनं परंतु वार होता होता राहिलाय. डॉट डिलिव्हरी परंतु चांगला कमबॅक रोशनचा देखील आणि कमबॅक निश्चितच व्हायला हवा आहे कारण सुरुवातीच्या 2 बॉलवरती 2 मोठे फटके आलेत. यावेळेस हवेमध्ये हा चेंडू निश्चितच आपल्याला पाहायला मिळतो. शतरक्षक बॉलवरती पोहोचेल का परंतु निश्चितच थोडासा अपूर्ण जरूर पडला. या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केलीत. 2 टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 10 या आकड्यावरती. चांगले बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होत असताना परंतु निश्चितच या धावा कुठेतरी रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल. कदाचित अशा धावा येत राहिल्या तर निश्चितच लवकरात लवकर विजय प्राप्त केला जाईल. विजयाचा ठस्सा उमटला जाईल. ज्या अनुषंगाने एशिका स्पोर्टच्या माध्यमातून बॅटिंग होत्या मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पुलर लेन्सचा बॉल लॉंग ऑफला झेल होते ड्रॉप. पकडा कॅच जिंका मॅच सोडाल कॅच तर हराल मॅच हे क्रिकेटचं रहस्य आहे. गोलंदाजी चांगल्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये होते परंतु क्षेत्ररक्षकांना थोडासा अपूर्ण साथ मिळतोय आणि त्याचा पुरेपूर फायदा मैदानाच्या आतमध्ये उचलला जातोय. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आशिष सुतार अँड विक्रांत वावरे. सध्या तरी चांगले बॅटिंग त्यांच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये होताना दिसते. यावेळेस पुन्हा एकदा स्टेट ड्राईव्हचा फटका जमिनीला गुदगुल्या करत हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर रवाना झालाय. 4 धावांसाठी येतोय हा दर्जेदार क्वालिटीचा ब्रँड शॉपकार 4. धन्यवाद डीजे. चला घाई करायचे एकलव्य स्पोर्ट मागून पडा थोडासा फील आपण जास्त या ठिकाणी खर्च करत आहेत. आज आमचे 2 पंच देखील थोडेसे थकलेले आहेत कारण त्यांना देखील सकाळपासून थोडीशी विश्रांतीची गरज हवी आहे परंतु टेन्शन घेऊ नका. जयेंद्र वाघे या ठिकाणी आलेले आहेत. तुम्हाला देखील आराम जरूर मिळेल. चला मॅचला सुरुवात करायची आहे. 12 चेंडू जिंकण्यासाठी 13 धावांची आवश्यकता. हाफ टॅकल बॉल चेंडूला उडवलाय फाईन लेगच्या वरून परंतु चेंडू जाईल डी झोन मध्ये आणि पंच सहमत नाहीयेत. सोने पे सुहागा नो बॉल. 2+1 3 धावा या ठिकाणी मिळतील.
तर या ठिकाणी आपण पाहिलं एक्स्ट्राच्या सरमध्ये ह्या 3 धावा निश्चित टीमच्या टोटल मध्ये ऍड केल्या जातील. धावसंख्या झाली आहे ती 19 धावा. आता मात्र 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता. यावेळेस आपण पाहिलं तर ओव्हर पिच बॉल आणि हा येतो एक मोठा दर्जेदार क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. धन्यवाद धन्यवाद. काय जबरदस्त बॅटिंग मैदानी शाद मध्ये आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी. सुरुवातीला आपण पाहिलं विक्रांतनं चांगला स्टार्ट केला, त्याच्यानंतर आता मात्र आशिष चांगल्या पद्धतीने मैदानी शाद मध्ये बॅटिंग करतोय. यावेळेस आणखी एक मोठा बिग हिट, चेंडू जाईल लॉंग ऑन वरून बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा करता षटकार आणि अशा पद्धतीने हा MS धोनीच्या अंदाजानं सामना फिनिश केला. मिस्टर आशिष सुतारनं दुसऱ्या सामन्यावरती देखील मोठा विजय प्राप्त केला. हार्दिक एकलव्य स्फोट मांगुर्नीपाडा अँड कॉंग्रॅच्युलेशन इशिका स्फोट अरखड.